काय तारीख आहे की माय आज? नाही ग, पाळीची तारीख आली वाटतं का माय. पोट दुखलाले मुळ तारीख आता आली. 5 दिवस आता हे तर दुसकोटीच आहे. तसं बी संध्याकाळपासून होतो आता. काय नाही त्रास होऊ लागले. आत्या, ओ आत्या. काय ग, काय झालं? काय नाही हो, माझी तारीख आली वाटतं. मूळ पोट बी दुखलाय सकाळपासून. त्यासाठी सांगायला हो तुम्हाला. आली का तुझी पाळी? आता काय करतेस? नेहमीच माहितच असेल की ना तुला. थांब, मी कपडे काढून घेतो. त्या कोपऱ्यामध्ये बस. इथं बस. नाव घे जा. आणि काय, चटई वगैरे काढून देतो मी तुला. उठ लवकर. हे घे चटई. तू मम्मीला प्लेट आणि ग्लास दे ग. बोलून दे, शिव नको. तू काय म्हणालो, मम्मीला शिवायचं नाही 5 दिवस? काय शिवून घेऊन घ्याय सगळं एकच करशील? कानाखाली देईन काय? जायचं नाही मम्मीकडं. हो मग चॉकलेट देतो तुला. बरं की बरोबर शाळेत. सुमन, पूजेला फुलं घेऊ का ग? घे ना ग. विचारायचं काय त्याच्यामध्ये? घे की. बकळ लागली. नाही ग, तुम्हाला पूजाला वगैरे लागतील ना, म्हणून विचारायलो. पूजा वगैरे नाही, आता काही दिवस नाही बघ. कस का? ते जमणार ना मला. कोण करणार पूजा दुसरी? असं. मी तर सकाळपासून बघायला तू सगळं काम करायला सासूला सांगली नाहीस काय झालं म्हणून? माहित आहे त्यांना माहित कसं आहे ना, काहीतरीच बोलायचं. म्हणजे तुझी सासू पाळीमधलं शिवणं मानणार काय? छे बाबा, आमच्याकडे नाही ग तसं. फक्त पूजा तेवढं कर ना, बाकी सगळं फ्री असतं बघ. काही करू शकता, खाऊ शकता, किचन मध्ये जाऊ शकता. हा आई, तुझं मग लय छान आहे ग. पण आहे की नाही, माझी सासू आहे की नाही, लय मानती बघा असलं. काय सांगा बाई, तिनं तर लय मानती. तिला जर माहीत झालं ना पाळी आल्या मला की, मला तर आता वाईला टाकल्यावरच टाकते बघ. चटई अलग देती, ताट अलग देती, ग्लास अलग देती. तिथंच बसून राहावं लागते. 5 दिवस तर तिथंच राहावं लागते बघ. कोणा सामानला हात लावते ना, कोणतं काम करू दे ना बघ. माझं लय कंटाळा येते ग माय. लय मला जीव उपदेशून गेल्यावरच होते. हे 5 दिवस ना शरीराचा त्रास एकीकड, तर ह्यांचा वागण्याचा त्रास एकीकडे असतं बघ. पण मला ना तुमचीच पद्धत खूप आवडते बघ. किती मस्त. म्हणजे ते 5 दिवसामध्ये फक्त उठायचं, आंघोळ करायचं आणि बसायचं बाजूला. जे दिलं ते खायचं. किती छान आहे. काय काम करायचं, काय नाही, आरामशीर मस्त काढायचे 5 दिवस. आणि तुला त्याचा कंटाळा यायलाय. मला ते समजमध्ये नाही. काय आवडलं म्हणून तुला त्याच्यामध्ये? काही की आराम करायला भेटते म्हण, वरून त्याचं वागणंच असलं. माझं काय ग पण? माझ्यासाठी तर राहू दे, आता घेतो. माझं काय, तू सांग ना, माझं काय? महिना आला का गेला काय, सगळे सेमच आहे. महिन्याचे 30 दिवस सेमच आहे. पण तुला 5 दिवस तरी आराम करायला भेटते ना, पण मला नाही भेटत बघ. सकाळपासून चालू आहे माझं घर, अंगण, भांडे, स्वयंपाक, लेकराला बघा, नवऱ्याला बघा, सासूला बघा, अमकं टमकं. कोण समजून घेणार आहे? 1 घंटा तरी आराम द्यावा म्हणून ना. त्यानुसार ना मला तुझं म्हणजे छान वाटतं बघ. काय म्हणा, तुझं म्हणणं बरोबरच आहे बघ. मी कधी ह्या पद्धतीनं कधी विचारच केला नाही बघ. म्हणजे त्या दिवसामध्ये पण मला खूप त्रास होतो आणि मी झोपूनच असतो. पण माझं लक्ष पूर्ण ना त्यांच्या वागण्याकडेच राहते बघ. त्यांनी मला हे शिव दिले नाहीत, मला असं केले, मला तसं केले म्हणूनच राहते बघ. पण तुझं म्हणणं तर बरोबर आहे की मला त्या टाइम मध्ये आराम करायला भेटते बघ. आपल्या दोघांच्या घरचं कसं आहे ना, तुझ्याकडे 5 दिवस आराम देतात पण इज्जत देत नाहीत, आणि माझ्याकडे शिवणं सावणं वगैरे करत नाहीत पण समजून घेत नाहीत. पण काय करू, तुझं तुला आहे आणि माझं मला. पण समाजामध्ये ना असं काहीतरी बदल घडून आला पाहिजे की हे 5 दिवसामध्ये बायकांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे असं शिवणं सावणं करू नये आणि थोडा बहुत तर आराम नक्कीच भेटला पाहिजे, हो का नाही?
पण असं घडणार नाही. काय करू तर? आणि जे घडत नाही आपण त्याचीच इच्छा करतो. काही बदलणार नाही. जा, तूच तुझं काम कर. मला बी खूप काम आहे. झाली बकवास. चल.